विषारी असते. वरती यायचा प्रयत्न करते. एकदम करंज एवढा आहे. इंजन मध्ये बघायला गेलो ना, उडी मारून बाहेर यायचा प्रयत्न करतो. डिग्री म्हणलं की आतमध्ये घुसतो. ओपन केलं बाहेर इथं होता अगोदर. ते काय म्हणत होते, ही खाच आहे ना बाहेरची, त्या खाचीच्या तिथे लपला होता. जसं डिगी ओपन केला ना, आतमध्ये जाऊन पडला. मग त्याने पटकन बंद केलं. आणि ह्याच्या आधी त्याने काय केलं, सगळ्या 2 दिवस झाले उपाशी आहे. मी पूर्ण गाडी विचारा गॅरेज वर नेऊन पूर्ण फुलली गाडी तरी झालं नाही. गॅरेज मध्ये नेऊन पाण्याच्या प्रेशरने सगळं केलं. कुठे लपून बसलं तर काय माहिती नाही. एक छोटा पण नाग आहे. नाग आहे. आता वरती असेल ना, कुठं आहे काय माहिती आहे नाही काय. कोबराच आहे. कोबरा हो, नागाचं पिल्लू आहे. अरे बापरे, ऍक्टिव्ह आहे. हो मग. तर बघू शकता मित्रांनो, गाडीच्या डिक्कीमध्ये नागाचं पिल्लू. आणि हे विषारी असते. वरती यायचा प्रयत्न करते. थोडस आपण शांत होऊन देऊ त्याला, कारण ते पण आपल्याला घाबरले. विषारी आहे इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा. नागाचे पिल्ले पावसाळ्यातच पाहायला मिळतात. खूप सुंदर आहे. ऍक्च्युली सुंदर साप आहे हा. दिसायला नटखट आहे एकदम, पण विषारी आहे बरं का. आणि छोटी पिल्ले ही जास्त घाबरट, जास्त ॲग्रेसिव्ह, जास्त चपळ असतात. त्यामुळे आता त्याचा स्वभाव तुम्हाला असा पाहायला भेटतोय. हे फार रागिष्ट असणार आहे. आणि मेन म्हणजे विषारी सुद्धा. छोटी पिल्लं जास्त रागिष्ट असतात, चपळ पण असतात. नमस्कार नमस्कार दादा. तर पाठीमागे बघू शकता किती सुंदर त्याला डिझाईन दिलेलं आहे, ज्याला आपण स्पेक्ट असं म्हणतो. ही कोणती गाडी आहे? ऍक्टिव्हा आहे. आणि हा ऍक्टिव्हा आहे. कडेला गॅप मध्ये बसला होता आणि त्याने उडी मारला. साठी सांगते, हा जो गॅप असतो इथे लॉक होतं बघा. आता ते निवांत बसले. आणि जर चाकापासून जर एखादं पिल्लू वरती गेलं तर ते डिक्की मध्ये येण्याचं दुसरं कारण म्हणजे हा जो लॉक असतो इथे गॅप असतो खूप सारा. त्यामुळे खालून पिल्लू चाकात विशिरलं की इथून वरती येतं आणि डिक्कीत जाऊन बसतात. डिक्कीत जर तुम्ही काही सामान ठेवलं असेल, हेल्मेट ठेवलं असेल, काही पण आपण सामान ठेवतो ते आपण असं गपकन काढायला जातो आणि आपलं लक्ष नसतं. आपल्याला अंदाज पण नसतो की असा साप येऊन बसला असेल. यापूर्वी देखील डिक्कीमध्ये खूप साप पकडलेत आपण. आणि पावसाचा सीझन आहे त्यामुळे विषारी पिल्लं सुद्धा बाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही काळजी घ्याच. शक्यतो गाडी अशा ठिकाणी लावा जिथे आजूबाजूला कुठले अडचण. आता ही सोसायटी आहे, खूप स्वच्छ सोसायटी आहे, पण तरी देखील गाडी जर कुठे जाऊन आली असेल ट्रॅव्हल करून आणि तिथे घुसला असू शकतो. आता मला वाटतं 3रा दिवस आहे ना, 3 दिवस झाले हे नागाचं पिल्लू गाडीमध्येच आहे. आता थोडंसं शांत झालंय ते बघा. स्टार्टिंगला ज्यावेळेस मी डिक्की खोलली त्यावेळेस खूप प्रयत्न करत होते इकडे तिकडे पळण्याचा. आता थोडासा शांत झाले, अंदाज घेते कुठे जायचं. निसर्गाची चाहूल त्याला जाणवली आहे, भीती पण जाणवली आहे सोबतच. काळजी घ्यात जा थोडीशी. मला काय वाटलं माहितीये का, ती निघून गेला असं हिथंच 1-2 तास गाडी उभा होती. नाही नाही, मी जपूनच विकास तुझीच गाडी. हा, माझीच गाडी आहे. 3 दिवस झाले. 3 दिवस झालं मी पूर्ण गाडी खोलून त्याला वॉशिंग करून सगळी धुवून फिवून आणली, सर्व्हिस करून बाहेर. नाही शेपटी आहे ना त्याच. पण नाग येते फडी काढतोय. काढतो ना पण आता मिटलं बघा. भीती जाणवली, काही चांगलं द्या ना आणून तुम्ही. म्हणजे अरे 2 दिवस झाला मला परवा दिवशी रविवारी आपल्यासारखे रोज नाही खात मी. खुलली वॉशिंग केली तरी निघाला. पूर्ण ओपन गाडी केली तरी दिसला नाही. मला काय निघून गेला. आता शाळेतून गुडीला सोडून आलो. चेक करावं म्हणजे आपण सामान ह्याच्या
महाग होता ना मंदिर पशी ह्याच्यात गेलता तेव्हा ते दाखवतात ना, तिथे गेलता महाग तिथून निघाला तिकडं पण एक वेळ. इथे आणि पायापाशी थोडस काळजी घ्यायची. खालून निघाला तर आणि इथून जागा असते, इथून बाहेर आला आपण बसलो असेल कसं वाटतं का आपल्याला? भीती वाटते. मध्ये गेला असेल बॅटरीमध्ये. तुम्ही पाणी वगैरे सगळं गेल्या वर्षी पण सेम असाच इथे बसला होता. माझ्या इथे होता, माझ्या रूम मध्ये आपल्या जाऊ द्या, काळजी घ्या. हे घ्या. दुसरं काय सांगू शकते, काळजी घ्यायचा. ते आता मंदिरात 2-3दा येऊन गेलं.